कृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या मिनी ब्लॉग मध्ये। आज आपण चाललेलो आहे अशा ऐतिहासिक काल्पनिक पद्धतीने कलेच्या माध्यमातून पूर्ण इतिहास दाखवलेला आहे। त्यामुळे ब्लॉग स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर आपली सुरुवातच झालेली आहे आपल्या खडकवासला डॅम पासून। त्याची ओळख करून द्यायचा प्रश्नच येत नाही, कारण आपल्या पुणेकरांचा सर्वात फेवरेट पॉइंट आहे। खडकवासल्याला गेलो आणि कधी कुरकुरीत भजी खाल्ली नाही असं कधी होतच नाही। भजी एन्जॉय करून निघालो देवाच्या वाटेने। खर तर प्रवास खूप लांबचा होता, पण कंटाळा अजिबात आला नाही। याचं कारण असं की हे निसर्गरम्य वातावरण तुम्हीही बघू शकता। फायनली आपण पोहोचलो देवाच्या पायथ्याशी आणि आतापर्यंत गाडीवर आलो म्हणून काही वाटलं नाही, पण आता खरा प्रवास चालू झालेला आहे आणि मजा पण आताच येणार आहे। याचं कारण असं की आपलं फ्रेंड सर्कल प्लस ट्रॅकिंग इज इक्वल्स टू मजा, हे तुम्हालाही माहित आहे। वरती निघायला नेमकीच सुरुवात केली आणि आपल्या मॅडमची नखरे चालू झालेले आहेत। तुम्ही बघू शकता मंडळी, आपण पहिला टप्पा पार पाडलेला आहे, तरी पहिल्या टप्प्यातच किती छान व्ह्यू दिसतोय। आणि पहिला टप्पा पार पाडता पाडता माझी खूप जिरलेली आहे। मग थोडा आराम केला आणि दुसऱ्या टप्प्यानंतर तर माझे हाल बघू शकता तुम्ही। मला बोलता सुद्धा येत नव्हतं, एवढा दम लागला होता। तरी पण दुसऱ्यांना गायडन्स करीत होते, ते पण चुकीचं। आता हिला मोटिवेट केलंय आम्ही आणि ही डायरेक्ट टॉपला जाऊन थांबणार आहे वाटते। आणि मी केलेलं मोटिवेशन फायनली वायाला गेलेलं आहे, जसं की मला वाटलं होतं। 2 स्टेप चढून मॅडमने घेतलेला आहे बसून। आणि त्यानंतर तुम्ही हा निळा ड्रम बघू शकता। हे पाहून मला तर खूप हसू आले। तुम्हाला आलंय का कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला काय आठवलंय ते पण सांगा। गाईज, मी खूप दमलेली आहे आणि आता जवळ आलोय, तरी पण माझी कॅपॅसिटी राहिलेली नाहीये चालायची। पण वरती जाऊन दर्शन घेण्याची खूप एक्साइटमेंट आहे। ते का ते तुम्हाला पुढे समजेलच। आणि फायनली आपण पहिल्या पायरीला आलेलो आहे। तुम्ही माझ्या चेहऱ्यावर आनंद बघू शकता, कारण माझी एक्साइटमेंट खूप जास्त आहे। मंदिराची सुरुवातच एवढी छान आहे, तर अजून आतमध्ये किती छान असेल। थोडं पुढे गेल्यानंतर पहिलं एनर्जी येईल असं काहीतरी खाऊ म्हटलं, म्हणून पेरू घेतला। खाऊन झाल्यावर निघालो मंदिराच्या दिशेने। या मंदिराचं म्हणजेच या निळकंठेश्वर देवाचं खास वैशिष्ट्य म्हणजे तिथे जुन्या काळातल्या आणि ऐतिहासिक गोष्टी आणि देवतांच्या मूर्ती सगळीकडे ओपन स्कल्पचर स्वरूपात दिसतात। रामायण, महाभारत, शिवाजी महाराजांचे व श्रीकृष्णांचे प्रसंग वगैरे वगैरे। त्यानंतर आपण मुख्य मंदिराच्या दर्शनासाठी आलेलो आहोत। कर्म तू ही जान, क्या बुरा है क्या भला, तेरे नाम की जोत ने सारा हर लिया तमस मेरा। महादेव महादेव, नमो नमो शंकर, गोविंद शंकर, जय लोकनाथ शंभो शिवाय शंकर। जटाभुजंग पिंगल स्फुर मणि प्रभा कदंब कुंकुमद्रव प्रलिप्त दिव्यधूमुखे। मदांग सिंधुर स्फुरत् वगुत्तरीय मेधुरे मनोविनोद। तर मंडळी, माझा तर इथून पायच निघत नव्हता। नुसतं काय बघू आणि काय नको बघू असंच वाटत होतं। मला तर इथे येऊन खूप छान वाटलं। तुम्ही पण कुणी अजून गेले नसताल तर एकदा जाऊन बघा। आपल्या जुन्या काळाचा सगळा इतिहास कोरलेला आहे इथे। आणि सगळं आवरून निघाल्यावर दृश्य तर बघा, सगळीकडे मस्त धुकं। वाव, खरंच खूप छान वाटत होतं मला। मी तर म्हणते पावसाळ्याच्या दिवसात वॉटरफॉलला वगैरे जाण्यापेक्षा अशा ठिकाणी या, खूप छान वाटेल। येताना मस्त भुट्टा वगैरे एन्जॉय केला। इथलं वातावरण खरंच खूप हृदयस्पर्श आहे। रिटर्न येताना पानशेतला थांबलो, कारण मागच्या वेळी एक पॉइंट बघायचा राहिला होता। हा आहे तो पॉइंट। आणि हे बघा, तुम्हाला वाटत नसेल मी एवढी धाडसी आहे, पण मी खूप धाडसी आहे। माझे शौक काहीतरी असेच आहे। तर मंडळी, अशी ही माझी छोटीशी ट्रिप होती आणि त्या ट्रिपचा छोटासा हा व्लॉग होता। व्लॉग आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा इतिहास बघून तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा। बाय बाय मंडळी।